तर स्थानिक निवडणुकांसाठी संदर्भातील सुनावणी पुढे गेली आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आपल्यासोबत जोडले गेलेत। नवनाथजी, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। स्थानिक निवडणुकांसंदर्भातली जी सुनावणी होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। काय वाटतं आगामी निवडणुकांमध्ये याचा परिणाम कितपत होऊ शकतो? नक्कीच ओबीसींना गेल्या अनेक 3 वर्षापासून ओबीसींचं आरक्षण गेल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत आणि ओबीसी समाजाला कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी जे 27% आरक्षण दिलंय आणि याच्यात कुणी उठतं की याचिका दाखल करतं का, त्यामध्ये असं विचारलं जातं की लोकांना कुठल्या आधारे दिलं जातं, 27% कुठल्या आधारे दिलं। खरं तर यासाठी केंद्र सरकारने फक्त घोषणा केली की ओबीसींची जातनी आहे, जनगणना करू म्हणून, तर ती तात्काळ केली नाही। आज जर केली असती यापूर्वीच तर आज ती वेळ आली नसती, कारण ओबीसी समाज माझ्या मते 54% पेक्षा सुद्धा जास्त आहे, परंतु आज ओबीसी समाजाला हिणवलं जाते किंवा तुम्ही कमी आहात आणि जाणीवपूर्वक ओबीसींचं राजकीय अस्तित्व, राजकीय हत्या करण्यासाठी काही लोकांना समोर करून प्रस्थापित नेते मंडळी कुठतरी याचिका दाखल करायला लावतात आणि ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी घाट घालतात। हे अतिशय चुकीचं आहे, कारण की ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण नसलं तर निवडणुकामध्ये तुम्हाला तिथं संधी मिळणार नाही आणि प्रस्थापित नेत्यांना तेच हवंय की ओबीसींच्या लोकांना प्रतिनिधित्व द्यायचं नाही, म्हणून हे कुठतरी आरक्षण संपवण्याचा प्रस्थापित नेत्यांचाच दाव आहे आणि काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मग कुठतरी याचिका दाखल करताय। आता ती पाठीमागेच विकास गवळी नामक माणसाने ओबीसींचं अस्तित्व संपवण्यासाठी याचिका दाखल केली, तेव्हापासून आता पुन्हा विकास गवळीनं तेच पुन्हा पराक्रम केलाय। त्यामुळे ओबीसींचं यामध्ये खूप मोठं नुकसान होतंय। ओबीसींचा प्रतिनिधित्व मिळत नसल्यामुळे ओबीसीचे प्रश्न सभागृहात कोणी मांडायचे आणि ज्या ओबीसी समाज आज 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुतेदार यांच्या गोरगरिबांच्या समस्या कोणी मांडायच्या? सभागृहात आपली माणसं गेले तर तिथे कोणतरी समस्या मांडण्यासाठी असतं, परंतु ओबीसींना सभागृहात जाण्यापासून रोखण्याचं हे मोठं षडयंत्र आहे। त्यामुळे आता ओबीसीनं खुल्या जागे जर येणाऱ्या काळात जर आरक्षण पुरवत नाही झालं तर खुल्या जागेवर सुद्धा लढण्याची तयारी ठेवावी लागेल आणि ओबीसींनी ओबीसीलाच मतदान केलं पाहिजे। ओबीसीने ओबीसी नसेल तर एससीनं केलं पाहिजे, एसटीनं केलं पाहिजे। नवनाथजी, त्यामुळे एकंदरीतच आता याचा परिणाम कितपत होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खरं तर वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे तुम्हाला थांबवावं लागतंय। नवनाथजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भातली ही जी सुनावणी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। मात्र सातत्यानं कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून प्रस्थापित नेत्यांकडून अशा पद्धतीनं याचिका दाखल केल्या जात आहेत आणि ओबीसी नेत्यांवरती हा अन्याय होतोय, ओबीसी समाजावरती हा अन्याय होतोय, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जय महाराष्ट्र सोबत बोलताना दिली आहे। आता एकंदरीतच या आरक्षणासंदर्भात पुढे येणाऱ्या म्हणजे नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, या निवडणुकांवर पुढच्या मंगळवारी जी सुनावणी होईल त्याचा काही परिणाम होतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।